नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला ठाऊकच असेल, नर्सिंग CET बद्दल जो काही अपडेट येत असतो तो अपडेट सगळ्यात आधी आपल्या चॅनलला बघायला मिळत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, असे CET कडून येणारे अपडेट्स तुम्ही चुकू शकणार नाही, यासाठी सगळ्यात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कुठलाही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, एक जाहीर सूचना CET कडून आलेली आहे, ती म्हणजे नर्सिंग प्रवेश 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया संबंधित। त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की इच्छुक विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की JNM, ANM, BSc नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग या अभ्यासक्रमाकरिता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 15 मे 2025 ला आपला निकाल लागला असून CET कडून जी वेबसाईट आहे CET सेलची, ज्या ठिकाणी BSc नर्सिंग, ANM, JNM, PPBSc नर्सिंगचे ॲडमिशन प्रोसेस ही राबविली जात असते, ती वेबसाईट आता पुरेपूर अपडेट झालेली असून लवकरच प्रवेश प्रक्रिया CET सेलच्या वेबसाईटला ही आपल्याला बघायला मिळणार आहे। नर्सिंग प्रवेश 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया संबंधित CET सेलने सांगितलेलं आहे की इच्छुक विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की JNM, ANM, BSc नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग या अभ्यासक्रमांकरिता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची तारीख ही दिलेली नाही, फक्त एवढं सांगण्यात आलेलं आहे की लवकरच जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू होणार असून प्रवेश प्रक्रिया MS नर्सिंग CET 2025 च्या निकालानंतर कॅप राऊंडद्वारे पूर्ण करण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, जी आपली प्रवेश प्रक्रिया आहे ती कॅप या पद्धतीनं म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस राऊंड म्हणजे ज्याला आपण कॅप असं म्हणतो त्याद्वारे पूर्ण होणार आहे। खूप सारे विद्यार्थी विचारत होते की थेट प्रवेश घेता येईल का, तर या ठिकाणी CET ने ते क्लिअर करून दिलेलं आहे। तुम्ही जर कॉलेजला गेले आणि त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला जाऊन जर ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही तिथे सरळ जाऊन ॲडमिशन घेऊ शकत नाही, तर तुम्हाला कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस या पद्धतीनेच कॉलेजला ॲडमिशन हे घ्यावं लागेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाच्या तारखा CET ने आपल्याला दिलेल्या आहेत, ते म्हणजे निकाल जो आहे तो आपला 15 मे 2025 ला जाहीर झाला असून कॅप राऊंड नोंदणी सुरू लवकरच जाहीर होईल, म्हणजे कॅप राऊंड हे आता लवकरच सुरू होणार आहेत। ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर होणार असून म्हणजे आता जर सांगायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, तर लवकरच कॅप राऊंड आपली प्रोसेस ही सुरू होणार आहे। खूप विद्यार्थी विचारतात की सर कॅप राऊंड प्रोसेस कधी सुरू होणार, त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। कॅप राऊंड प्रोसेस लवकरच सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी चॅनलशी जुळून राहावे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारा भविष्यातील कुठलाही अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही। रात्री उशिरापर्यंत जरी CETचा अपडेट आला किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरणं सुरू झालं तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती पुरवण्यात येईल, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।